स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि अलाइट मोशन ओपन करून घ्यायचा आहे। आता अलाइट मोशनमध्ये ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो आपला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। तो ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपण ब्रदर स्पेशल तुम्ही इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग बघत असाल अशा प्रकारे व्हिडिओ तो आपण इथं क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं। तर अशा प्रकारे मीडियामधील मटेरियल राहणार आहे। तर मी इथं डेमोसाठी हा इमेज यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून त्याची थोडीशी साईज वाढवून तर आपला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 15.1 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला पहिला बीट म्हणजेच 8.8 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून इथं दोन भाग बघू शकता। त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनवर क्लिक करून दोन भाग करून घ्यायचे। आता दोन भाग करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपल्याला या पहिल्या आणि सेकंड नंबरला इफेक्ट ॲड करायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बॅक निघून यायचं आहे। तर बघू शकता बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जो हा इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला तो इथं पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता एक स्टेप काय करायची, पहिल्या लेअरला इफेक्ट ओपन करून घ्यायचे आणि यामधील सिम्पल सॅटिफाईड हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या लेअरला फक्त पेस्ट करायचे आहे। म्हणजे बघू शकता ॲनिमेशन व्हाईट डॉट तुम्हाला इथं दिसून येतील। तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो तुम्हाला PNG दिलेला आहे अशा प्रकारे स्काय कलरचा तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। थोडंसं कमी जास्त साईज करून इथं तुम्हाला ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचे आहे। आता बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंग लाईन परत एकदा प्लस चिन्ह जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्याला व्हाईट PNG ॲड करून घ्यायची अशा प्रकारे। आता व्हाईट PNG ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी साईज कमी जास्त करून अशा प्रकारे वरती व्हाईट PNG सेट करून घ्यायची आहे। आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून परत एकदा स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो तुम्हाला PNG दिलेला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारख्या तो सिम्पली इथं ॲड करून अशा प्रकारे या व्हाईट PNG वरती सेट करून घ्यायचा आहे। तो प्रॉपर मी तुम्हाला तो PNG अशा प्रकारे क्रिएट करून दिलेला आहे, तो फक्त काय करायचा ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो डायलॉग PNG दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफरमध्ये जाऊन याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचे आहे। आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बघू शकता अशा प्रकारे सर्व मटेरियल आपण ॲड केलेलं आहे। त्यानंतर प्लस चिन्ह क्लिक करून इथं तुम्ही तुमचा आपण जशी इमेज ॲड केली तशा प्रकारे तुमचा लोगो ॲड करून या स्टेटसला देऊ शकता। तर अशा प्रकारे आपला स्टेटसचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। Thank you.